सांगलीत होमगार्ड विभागावर गंभीर आरोप। 215 होमगार्ड जवानांच्यावर अन्याय, कागदपत्रे जाळल्याचा संशय आणि वेतन घोटाळ्याचा मोठा खुलासा। या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। सांगली जिल्ह्यातील होमगार्ड विभागात मोठा गैरप्रकार उघडकीस येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंग या सामाजिक संघटनेच्या वतीने थेट सांगली जिल्हा समुपदेश कार्यालय सांगली या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सिंग राजपूत यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। या तक्रारीनुसार सांगली जिल्ह्यातील तब्बल 215 होमगार्ड जवानांना कोणतीही पूर्वसूचना किंवा चौकशी न करता अचानक अपात्र घोषित करण्यात आले। त्यामुळे नैसर्गिक न्यायाचा तत्वाचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतकंच नाही तर शासकीय कागदपत्रामध्ये फेरफार, महत्त्वाचे पुरावे जाळून नष्ट करण्याचा संशय आणि वेतनामध्ये मोठा गैरव्यवहार असे गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्यावर करण्यात येत आहेत। तक्रारीनुसार काही प्रकरणामध्ये फक्त 4 दिवस ड्युटी असताना 10 दिवसाचे वेतन दाखवण्यात आले आहे। त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा देखील समोर आला आहे। कायदेशीर बाबीनुसार या संपूर्ण प्रकरणात भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 आणि 21 तसेच मानवाधिकार संरक्षण अधिनियम आणि होमगार्ड अधिनियम 1947 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे आणि पुरावे नष्ट करण्यासारखे गंभीर गुन्हे झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संघटनेच्या राज्य सरकारकडे स्पष्ट मागणी आहे, या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी। 215 होमगार्ड जवानांना दिलेला अपात्रतेचा आदेश तात्काळ रद्द करावा। दोषी अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई करावी। तसेच सर्व प्रभावित जवानांना आर्थिक आणि मानसिक नुकसान भरपाई द्यावी। या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सपकाळ, जिल्हा अध्यक्ष प्रणव वाले तसेच PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल माने, शिरो तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख व मोठ्या संख्येने अपात्र होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते। आता या गंभीर आरोपावर राज्य शासन काय भूमिका घेणार, दोषीवर कारवाई होणार का आणि 215 जवानांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा चांगभलं न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका।